माजी सैनिक विजय कातोरे यांचे शहीद परिवार आणि समाजप्रिय असलेले काम आदर्श असल्याचं प्रतिपादन कारगिल योद्धा कॅप्टन प्रदीप पटनायक यांनी केलंय। शहीद दिनानिमित्त वीर नारी वीर माता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीनं शौर्य सन्मान सोहळा आणि इगतपुरी रत्नगौरव पुरस्कार नाशिक येथे उत्साहात झाला। यावेळी ते बोलत होते। म्हणून एक संघटना आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। एक अशी संघटना आहे जिच्यामध्ये एजंट म्हणून काम करत असताना जे सैनिक असतात, हे सैनिक परदेशामध्ये जातात आणि आपली ओळख लपवून ठेवतात आणि ही ओळख लपवून ठेवताना कधी कधी हे सैनिक त्या परदेशामध्ये शहीद होतात, परंतु यांना कुठलीही ओळख मिळत नाही, हे अनोळखीच शहीद होतात। प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत राऊत, उमा कुलकर्णी, ज्योती पेंडसे, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नारायण जाधव, सुनील महाराज गाडेकर, माजी सैनिक संघटना अध्यक्ष विजय पवार, गिरीश पाटील, वीरमाता ज्योती राणे, मिनल मोदी, स्नेहा हरमळकर, पिसारनाथ कामत, सुनील जाधव आदी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्रातील शौर्य सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाचं आयोजन प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विजय कातोरे, वीर नारी वीरमाता बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा रेखा खैरनार, संघटनेचे पदाधिकारी सचिन शिंदे यांनी केले। विजय कातोरे यांनी प्रास्ताविक, लोकेश कटारिया यांनी सूत्रसंचालन केलं। माजी सैनिक तानाजी चौधरी यांनी आभार मानले।